चला एक बॉल घ्यायचा आपल्याकडे, बॉल चॉईस नाही आहे याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. पंच जो आपण बॉल द्याल तो आपल्याला बॉल घ्यावा लागेल, लक्षात घ्या आपल्याकडे बॉल चॉईस नाही आहे. जर बॉलमध्ये जर काही प्रॉब्लेम असेल तर आपण बॉल चेंज करू शकता, लक्षात घ्या. गावदे स्पोर्ट्स चिंचोडी, पाटीलवाडा आणि जीवदानी गिरीज या दोन संघादरम्यान आपण ही मॅच इथे पाहतोय. पहिला बॉल ऑन साईडला खेळून काढलाय, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. चेंडूला उचलला जाईल, फेकलं जाईल, तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी होती. या एका धावेने धावफलकाला सुरुवात झालेली आहे. आकाश आपण पाहतोय, आकाश दांडवी पहिलं षटक हाताळतोय. पहिल्या बॉलवरती एक धाव आलेली आहे. बघा स्क्वेअर कटचा फटका पाहायला मिळतोय, क्षेत्ररक्षक आहे तिकडे, फक्त एक सिंगल धाव मिळेल. दोन धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. बघा इनफिल्डच्या वरून खूप चांगला स्ट्रोक इथे खेळला गेलाय. आउटफील्ड स्लो असल्या कारणे चेंडू तिकडे जाऊन थांबतोय. दोन धावा घेण्याची संधी इथे होती आणि दोन धावा इथे कंप्लीट देखील केल्यात दोन्ही फलंदाजांनी. एका बाजूने आपण पाहतोय करण भगली, तर एका बाजूने कल्पेश सापटे. मिड विकेट क्षेत्रामध्ये आपण पाहतोय चेंडूला खेळून काढाय क्षेत्ररक्षक आहे तिकडे, फक्त एक सिंगल धाव मिळेल. सिंगल डबलने इथे सुरुवात केलेली आहे आपण पाहतोय. 5 धावा या धावफलकावरती. ब्लॉकरमध्ये चेंडूला टाकण्याचा प्रयत्न, चेंडू थोडासा पुढे पडलाय, एक धाव कंप्लीट झालेली आहे. त्याचा प्रयत्न होणार नाहीये कारण क्षेत्ररक्षण चांगलं झाले तिकडे. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. या एका धावेची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 6 या धावसंख्येवरती. 6 रन ऑन द बोर्ड आपण पाहतोय. पण स्टॅमिंग झालं, क्षेत्ररक्षक नाही तिकडे. आपण पाहतोय लॉंग ऑफ मध्ये कुठलाही क्षेत्ररक्षक तैनात नव्हता, त्याचा फायदा उचललाय कल्पेशाने. 2 धावा इथे अर्जित केल्या. या 2ने धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 8 या धावसंख्येवरती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 8 धावा. राकेश येतोय दुसरा षटक हाताळण्यासाठी. 8 धावा धावफलकावरती पहिल्या षटकात आलेल्या आहेत. राकेश चौधरी इथे पाहतोय जोरकस मारण्याचा प्रयत्न, बॅट बॉल संपर्क चांगल्या प्रकारे झालेला नाहीये. फक्त एक सिंगल धाव इथे आलेली आहे. देखील आपण पाहतोय फक्त चेंडूला दिशा देण्याचं काम केलेलं आहे. फक्त एक सिंगल धाव
इथे अर्जित केली जाईल. या सिंगल धावेने धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 10 या धावसंख्येवरती. दुहेरी अंकात प्रवेश झालेला आहे धावसंख्येचा. 4 षटकाचा सामना आहे. पाहूया 4 षटकामध्ये कुठपर्यंत बजल मारतोय चिंचोटी संघ. ऑन साईडला हा फटका इथे खेळला आहे क्षेत्ररक्षक डीपमध्ये. थोडासा मिसफील्ड होताना दिसतोय. बॅकअपसाठी क्षेत्ररक्षक येतोय मयूर. तोपर्यंत 2 धावा या पलून पूर्ण झाल्या. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होतोय. धावची जी संधी निर्माण झालेली आहे. आपण पाहतोय फ्रेममध्ये नव्हता फलंदाज. थ्रो थोडासा चुकीचा झाला आणि विकेट जाण्यापासून वाचलेली आहे. डेंजर एंडला धावत होता करण भगली. थ्रो थोडासा वाईट झाला. थ्रो जर हातामध्ये जर झाला असता तर नक्कीच फलंदाज बाद होऊ शकला असता, कारण बॅट्समन फ्रेममध्ये देखील नव्हता ज्यावेळेस थ्रो झाला होता. जरगस मारण्याचा प्रयत्न करण याचा बॅट अँड बॉल संपर्क नाही. या वेगवान चेंडू हाताळलाय राकेश याने. धावसंख्या आपण पाहतोय पूर्णपणे स्थिरवलेली आहे ती म्हणजे 12 या धावसंख्येवरती. बॉल टाकून झाले 4. मिस टायमिंग झालाय. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. बघा उंचीचा फायदा इथे मिळालाय. संतोष डावळे यांची जर हाईट थोडीशी जर कमी असती तर नक्कीच त्यांच्या डोक्याच्या वरून हा चेंडू निघून गेला असता. मात्र एवढे उंच आहेत तरी देखील त्यांना थोडीशी उडी घ्यावी लागली, जंप मारावी लागली तिकडे आणि चेंडूला स्टॉप केलाय. धावसंख्या आपण पाहतोय 2 ने पुढे सरसावत असताना 14 धावा. पुन्हा एकदा आपण पाहतोय चेंडूला गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे. या फटक्यासाठी पहिला गडी बाद होतोय. पहिला गडी तंबूच्या आशाला परततोय करण भगली. दोन षटकाचा खेळ पूर्ण झालाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय 7च्या सरासरीने 14 धावा धावफलकावरती लागल्यात. नव्याने बॅटर इन झालाय मंगेश आणि तिसरं षटक हाताळण्यासाठी संतोष. आपण पाहतोय फुलर लेनचा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, कनेक्शन प्रॉपर नव्हतं. फक्त एक सिंगल धाव ही अर्जित केलेली आहे. आपण पाहतोय मंगेश भगली सध्याच्या घडीला सध्या तरी फॉर्ममध्ये आहे. फॉर्म थोडंसं जाणवतं या खेळाडूचा. पाहूया आपला संघ सध्या तरी अडचणीत सापडला आहे. अडचणीमधून त्याला बाहेर काढायचं आहे. कशा प्रकारे तो कामगिरी करेल. मागची स्पर्धा आपण जर बघितली खूप चांगला परफॉर्मन्स त्याने मागच्या स्पर्धेमध्ये दिला होता. इथे आपण पाहतोय उचली घेणारा चेंडू आहे. ऑफस्टंपच्या बाहेर हा चेंडू पंचांनी दर्शवलाय. हा चेंडू वाईड असेल, वाईड बॉल. एक एक्स्ट्रा चेंडू इथे नक्कीच हाताला गेलाय. इथे क्रॉस बॅटेट करण्याचा प्रयत्न आडव्या बॅटने इथे प्रहार करायचा होता, मात्र बॅट अँड बॉल संपर्क झालेला नाही आहे. एक अनुभवी आपण पाहतोय गोलंदाज आहे. बॉलिंग ट्रॅकवरती, गोलंदाजी मार्कवरती त्याचा फायदा इथे उचलता येत नाही आहे. इथे आपण पाहतोय संधी निर्माण झालाय.
खूप चांगला झेल इथे पकडलाय. फलंदाज बाद होतोय. मंगेश याची देखील खेळी संपुष्टात आलेली आहे. शैलेश येतोय न्यू बॅटर. स्ट्राईक वरती असेल. इथे देखील क्रॉस बॅट खेळण्याचा प्रयत्न, आडव्या बॅटने इथे प्रहार करण्याचा प्रयत्न आहे. एका गुडघ्यावरती बसून शॉट खेळला जातो. फलंदाजाला मात्र बॅट बॉल संपर्क झालेला नाहीये. चेंडू टाकून झाले 4 धावसंख्या आपण पाहतोय 16 धावा. ते आपण पाहतोय एक वेगवान चेंडू इथे हाताळला गेलाय आणि आपण पाहतोय बॅट बॉल संपर्क इथे देखील झालेला नाहीये. आणखीन एक डॉट बॉल. तिसरं षटक मार्गस्थ आहे. धावसंख्या पूर्णपणे स्थिरावली ती म्हणजे 16 धावसंख्येवरती. हा चेंडू सरळ ब्लॉक होलमध्ये हाताळलेला आहे. इथे देखील शैलेशाला काही समजलेलं नाही आहे आणि आपण पाहतोय सलग 3 चेंडू हे निर्धाव हाताळलेत संतोष डावले आणि षटकाची समाप्ती. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 16 धावा. शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाज विवेक येतोय. विवेक गोवारी. शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी 16 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. विवेकाचा पहिला चेंडू आपण पाहतोय डाऊन द लेग त्याने हाताळलेला आहे. पंच दर्शवतायत की हा चेंडू वाईड असेल. वाईट बॉल. एक्स्ट्रा धाव धावफलकावरती नोंदवली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 17. धावसंख्या पूर्णतः आपण पाहतोय इथे थांबताना दिसतंय. ब्लॉक होलमध्ये चेंडू. निर्धाव चेंडूची सांगता आपण पाहतो की इथे मोठ्या फटक्यांची फार आवश्यकता आहे चिंचोडी संघाला आणि ते काम मोठे फटके मारण्याचं काम कल्पेश सापट्याला करावं लागेल. कल्पेश आपण पाहतोय सलामीला गेलाय मात्र त्याच्या बॅटमधून धावा येताना दिसत नाहीयेत. आणखीन एक निर्धाव चेंडू इथे येताना दिसतोय. बॅक टू बॅक 2 चेंडू इथे निर्धाव येत आहेत. 4 चेंडूचा खेळ अद्याप बाकी आहे. पाहूया कल्पेश आपल्या संघाला कुठपर्यंत घेऊन जातोय. जोरकस मारण्याचा प्रयत्न कल्पेश याचा मात्र बॅटर बॉल संपर्क इथे देखील झालेला नाही आहे. चेंडू येतोय निर्धाव. सलग तिसरा चेंडू हा निर्धावच्या स्वरूपात आलेला आहे. क्लीन बॉल केलाय. हा चेंडू सरळ यष्टाना भेटतोय. आखातळा पाणीही लागत शेळा शेळा. तुंबून राहिलाय आखातळा पाणीही लागत शेळा शेळा. शेळा 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 शेळा. झिम 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 पाणी पड भीतील सेटल्या कशारड. अरे झिम 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 पाणी पड भीतील कोला कशारड. चल रे दाजी कोणीकडे मांडून पाहू दोनेक मुड. अरे चल रे भाऊ कोणीकडे मांडून पाहू दोनेक मुड. थँक्यू डीजे. 17 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत.
नव्याने बॅटर संकेत येतोय. संकेत भगली कट करण्याचा प्रयत्न इथे देखील झालेला आहे, मात्र बॅट अँड बॉल संपर्क नाही आहे. बघा पहिल्या बॉलवरती वाईटच्या स्वरूपात धाव आली होती, त्यानंतर धाव आलेली नाही आहे. एकविरा स्पोर्ट्स संघाचे आपण पाहतोय सन्माननीय भोलादादा यांचे इथे आगमन झालेलं आहे, त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. एकविरा स्पोर्ट्स या संघाच्या माध्यमातून आपण त्यांना भरपूर वेळेला खेळताना बघितलंय आणि त्यांचं इथे आगमन झालेलं आहे, त्यांचं मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. तर इथे 4 षटकाचा खेळ पूर्ण झालाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय 18 धावा 19 धावांचं टार्गेट हे ठेवलेलं आहे. आदिवासी परंपरा आपली भारी, तारप्याची धून वाज सगळ्यात भारी. आदिवासी परंपरा आपली भारी, तारप्याची धून वाज सगळ्यात भारी. 9 ऑगस्टला एकत्र येतो आदिवासी समाज सारा. जय जोहर जय आदिवासी हा आपलाच आहे नारा. जागतिक आदिवासी दिवस आला, पोरापोरी हो तयारी करा. जागतिक आदिवासी दिवस आला, पोरापोरी हो तयारी करा. ढोलकाठीचा नाद कसा होतो तारप्याच्या सुरावर. आदिवासी नसतो मीर ढोलक्याच्या तालावर. जागतिक आदिवासी दिवस आला, पोरापोरी हो तयारी करा. जागतिक आदिवासी दिवस आला, पोरापोरी हो तयारी करा. आदिवासी दिवस आपलाच हाय, कोणाचे बापाला घबरायचं नाही. कालूराम काका धुगडे गोंढांचा हाय, भूमी सेनेचा तो अध्यक्ष हाय. एक माफकचं आव्हान इथे ठेवलेलं आहे. सलामीची जोडी आकाश आणि केतन. कल्पेश पहिले षटक हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झालाय. 24 चेंडूंमध्ये 19 धावा ह्या मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. पहिलं षटक हे पॉवर प्लेचं षटक आहे. लो स्कोरिंग सामने रोमहर्षक झालेत या मैदानावरती. इथे पण पाहतोय पहिल्या बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न होता, मात्र बॅट अँड बॉल संपर्क झालेला नाही आहे. मात्र हा चेंडू डाऊन दिले घातलेला आहे. पंचांनी दर्शवले की हा चेंडू वाईड असेल, वाईड बॉल.
जोरकस मारण्याचा प्रयत्न इथे आपण पाहतोय. बॅट अँड बॉल संपर्क चांगल्या प्रकारे काही झालेला नाही आहे आणि आपण पाहतोय निर्धाव चेंडू इथे येतोय. पहिला चेंडू वाईट हाताळला, त्यानंतर आपण पाहतोय की हा एक डॉट चेंडू आलेला आहे. 19 धावा जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. इथे ब्लॉक हॉलमध्ये हा चेंडू आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या क्षेत्रामध्ये, चेंडूला उचलेल फेकेल तोपर्यंत एक धावी पूर्ण झाली. एका धावेने धावसंख्या आपण पाहतोय 2 वरती जाऊन पोहोचलेली आहे. 2 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. अवलेस कट करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे तिकडे आणि इथे पाहतोय आपण चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये निघून जातोय. फक्त एक सिंगल धाव मिळेल. तिकडे संधी होती झेलचेची. झेल जर पकडला असता तर एक विकेट देखील मिळाली असती, मात्र एक धाव मिळाली. धावसंख्या 3. बॉल टाकून झाले 3, धावसंख्या झाली 3. अजूनही 16 धावा मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. अवलेस बघा खूप चांगला फटका त्या केला आहे, मात्र चेंडू तिकडे थांबतोय. तोपर्यंत 2 धावा इथे पळून पूर्ण केल्या गेल्यात. या 2 धावेची धावसंख्या आपण पाहतोय 5 वरती. ऑन साईडला शळंबुलचा फटका केला जातो. आपण पाहतोय सरळ चेंडू निघून घेत जातोय 6 धावांकरता. अकरा धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. इथे देखील खूप चांगला प्रहार पाहायला मिळतोय. कनेक्शन प्रॉपर झाले का? प्रॉपर झालं नव्हतं, मात्र क्षेत्ररक्षकाने फलंदाजाला संधी दिली आणि चेंडू सरळ 6 धावांकरता निघून गेला. या 6 धावांची धावसंख्या 17 वरती जाऊन पोहोचलेली आहे. आता फक्त 2 धावांची आवश्यकता आहे मॅच जिंकण्याकरता. भाई चालाय जमाना जो तो झालाय त्याचा दिवाना. भाई चालाय जमाना जो तो त्याचा दिवाना. भाई चालाय जमाना जो तो झालाय त्याचा दिवाना. छोट्या भाई चालाय जमाना जो तो झालाय त्याचा दिवाना. फक्त 2 धावांची आवश्यकता आहे. मंगेश येतोय षटक हाताळण्यासाठी. लो स्कोरिंग सामना इथे आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकात आपण पाहतोय 17 धावा इथे आलेल्या आहेत. इथे पाहतोय स्क्वेअर कटचा फटका इथे आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत, त्याचा फायदा उचलत असताना 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्या आणि या 2 धावेनिशी आपण पाहतोय स्कोर पूर्ण झालेला आहे. मॅच इथे विन होतोय जीवदानी गिरीज संघ. हार्ड लक चिंचोटी पाटीलपाडा. तर बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच जीवदानी स्पोर्ट्स गिरीज.
वन साइड हीरो हाय यो वन साइड हीरो हाय हाय दम नाही कम कुणाला घाबरत नाही ए हायदम नायकम कुणाला घाबरत नाही वन साइड हीरो हाय यो वन साइड हीरो हाय वन साइड हीरो हाय यो वन साइड हीरो हाय यस थँक्यू डीजे. चला विवेक यायचा आहे मॅन ऑफ द मॅच करता विवेक गोवारी ठरतो या सामन्याचा सामनावीर, ज्याने शेवटच्या षटकात फक्त एकच धाव खर्च केली. तुषार यायचा आपण टॉस करण्याकरता. त्या अगोदर आपण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी इथे विवेक याला वितरित करणार आहोत. विकी याच्या शुभ हस्ते. त्यानंतर आपण टॉस देखील इथे करतोय तुषार यांच्या शुभ हस्ते. 3 षटकाचा सामना असणार याची नोंद घ्यायची आहे. काटाचा कॉल आणि छापा इथे आलेला आहे. टॉस इथे जिंकलेला आहे इशिका 11 तरखड या संघाने. विकी आपला निर्णय सांगायचा आहे. बॅटिंग शुभेच्छा असतील, जास्त वेळ घेत नाही आहे. अशोक आपल्या देखील शुभेच्छा असतील, जास्त वेळ घेत नाही आहे. टॉस जिंकलाय इशिका 11 तरखड या संघाने. बॅटिंग त्याने स्वीकारलाय.